शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना, तर माझ्या फॅमिली ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर कशा आहात तुम्ही? तर चला, झाली सकाळची सुरुवात आणि आजचा दिवस जे आहे ते रविवार आहे आणि रविवारचं अधिक वेगळं काम असतं। सगळ्याला सुट्टीचा दिवस असतो, पण मला पण आणि मिस्टरांना पण कामाचा दिवस असतं। जसं की बिझनेस असल्यामुळे त्यांना जेवायला पण खूप उशीर होतो आणि पुन्हा टेरिसवर कसं स्टोर रूम आहे, तर वरच येऊन वर दळणं करीत असते। तर वर आलेली आहे आणि आज गव्हाचं दळण करायचं आणि थोडे तांदूळ पण द्यायचे आहेत मला दळायला, कारण की एकदा दळण करून ठुलं की ज्वारीचं दळण तर लवकर खराब होतं, पण गव्हाचं दळण जे आहे ते आता महिनाभर असं टिकतंय। आणि ज्वारीचं दळण की नाही 4-5 किलोच आणत असते, जास्त काही आणत नाही। तर दळण झालेले आणि खालचे गहू जे आहेत ते सगळे भरून एका कवरमध्ये ठेवत असते आणि 1-2 किलो झाले की मग स्वच्छ धुवून वाळू घालायचे आणि पुन्हा दळणामध्ये टाकून द्यायचे, फेकून वगैरे काही देत नाही मी। तर चला, माझं बारकाईनं काम असतं, तर काम झालेले संडे आज तर खाली आलेली, तर मिस्टरांना जायचं होतं बाहेर, त्याच्यामुळे त्यांना थोडीशी चपक भाजी करून दिली आधी तर। आणि पुन्हा जे आहे ते माझे भरपूर असे कामं होते ना जे आहे ते मिस्टरांना ज्या टाईम लागणार होता जेवायला वगैरे, तर सकाळचे कामं ते बाहेर गेले की लवकर आटतात। जसे की माणसं घरामध्ये असले की मला तर कामं सुधरत नाही, हे दे ते दे, हे कर ते कर, त्यांचं चालूच असतं। तर ते गेले होते तर 11:30लाच माझं काम झालं ना। आज माझं हे रॅक वगैरे धुवायचा बिलकुल प्लॅन नव्हता। अचानक मला वाटलं की आता काम लवकर झालेलं आहे, नाही तर 1-1.5 तर रोजचं सहजच वाचतो जेवायला। तर काम लवकर झालेलं आहे, कसं आता उन्हाळा जसं आहे आपला ते संपत आलेला आहे आणि उन्हाळा संपायच्या आधी मी जितके आता घरातले आतुरणं पांघरुणं जसे सोप्याचे कवर आहे, जितकंही कपडे धुणं झालं तितकं धुत असते, कारण पावसाळ्यामध्ये चांगले वाळत नाहीत ना, ऊन पण पडत नाही। आणि उन्हामध्ये जसे कपडे ते वाळतात तसे पावसाळ्यात वाळत नाही, तर सगळे आता आतुरणं पांघरुणं सगळे धुत असते आता पावसाळा लागायच्या आधी। आणि जे रॅक वगैरे मोठे मोठे सगळे डबे वगैरे रॅक सगळं जे आहे ते आता सगळं धुवून स्वच्छ ठेवत असते, कारण पुन्हा पावसाळ्यामध्ये काही काम सुरत नाही, कारण सगळीकडे चिकचिक वगैरे असते, अंगावर पाणी पण पडलं की माणसाला चांगलं वाटत नाही। म्हणून आता सगळे कामं जे आहेत ते उन्हाळ्यामध्ये करून ठेवत असते। तर चला, आता आज अचानक ठरले मी तर रॅक धुवायचं आणि घर जे आहे ते सगळं स्वच्छ निर्मळ असलं की माणसाचं मन पण लागतं आणि कामाचा कंटाळा मला बिलकुलही येत नाही। फक्त ऊन जास्त असलं की परेशानी होती, पण आज कसं शिराळा होतं त्याच्यामुळे अचानक ठरला प्लॅन आणि मस्त रॅक पण धुतलं मी, सगळं काम बी झालं आज घरामधलं। आणि आता फक्त माझे पांघरुण राहिले धुवायचे, जसे की आपले रोजचं घेतो आपण ते मोठे मोठे जे आहेत ते आता उद्या नाही तर परवाच्याला धुवून टाकायचे। तर रॅक धुतले आज, आजचा दिवस जे आहे ते लवकरच कामावरले, नाही तर एका दिवशी कामच सरत नाही, किती लवकर करा काही करा, आणि एका दिवशी जितकी भरपूर कामं करतो पण लवकर होतं। तर आज रॅकची साफसफाई आहे माझ्या। तर चला, माझं रॅक पण धुवून घेतलं आहे। धुतल्यावर पण मी एकदा वल्ला कपडा करून, कारण त्याच्यावर चौकड मारून घेत असते, कारण आपण साबण लावून धुतो तर त्याचे जे आहे ते पट्टे पुन्हाच्याला उमटतात। तर स्वच्छ धुवून पुन्हा कपड्यानं सगळं मारून घ्यायचं आणि पुन्हा अजून खळखळ पाण्यानं धुवून वाळू घालून कोरड्या कपड्यानं पुसायचं। अशा प्रकारे आज जे आहे ते रॅकची साफसफाई झाली। रॅकमध्ये भरपूर असे भांडे असतात, काढायला गेले की खूप कंटाळा येतो, त्याच्यामुळे ज्या दिवशी मनामध्ये आलं त्या दिवशी साफ करीत असते। आणि रॅक साफ केलं तर घर एकदम स्वच्छ वाटतं, कारण छोटे छोटे खप्पे असतात ते खूप खराब होतात, घासायला पण तेवढाच टाईम लागतो। तर चला, आज माझी मस्त झाली रॅकची साफसफाई आणि उन्हाळ्याचे जे काम आहे ते सगळे पार पडलेले आहेत आणि आता सुरू होणार आहे पावसाळा। तर आजचा दिवस होता